शिवराय बांधवांनो, आझाद मैदानावर जे आहे सकल मराठा समाज या ठिकाणी पाहणी करण्यासाठी आलेला आहे आणि खरंच खूप भारी वाटलं मुंबईमध्ये. म्हणजे मुंबईकरांना एवढं भारी वाटत आहे की या ठिकाणी मराठा बांधव आहे, आपले चेंबूरचे बांधव आहेत. कारण की तुम्ही एवढं समाजासाठी करताय, जरांगे पाटील स्वतःचा जीव धोक्यात घालून समाजासाठी लढतात. मग आमचं बी काहीतरी कर्तव्य आहे की समाजाचा एक भाग म्हणून आम्हाला हे नाश्ता आणण्याचं, आम्ही काय उपकार करत नाही, आमचा एक भाग आहे, आमचं एक कर्तव्य आहे. म्हणून आज आम्ही या समाजासाठी आमचं एक छोटंसं एक कार्य केलेलं आहे, योगदान दिलेलं आहे समाजासाठी. नक्कीच. पण आता पुढच्या महिन्यामध्ये 29 ऑगस्टला संघर्ष होता म्हणून जरांगे पाटील याच आझाद मैदानात बसतील, तो कुठं बसतील हे माहित नाही. परंतु पुढच्या 29 तारखेला कोट्यवधी बांधव आपल्या मुंबईमध्ये दाखल होणार आहेत. त्यांची सेवा करण्याचं भाग्य तुम्हाला लाभणार आहे. कशा प्रकारे नियोजन? 100% आम्ही खरोखरच पुण्यवान आहेत की मुंबई नगरीमध्ये आल्यानंतर आम्हाला सेवा करायला मिळते. कारण माझा समाज हा शेतकरी समाज आहे. ह्या महाराष्ट्रातल्या 13 कोटी समाजाला जगवणारा माझा समाज आणि त्या समाजाची सेवा करण्याचं भाग्य आम्हाला लाभतंय. खरोखरच आम्ही पुण्यवान आहोत. आमच्या पद्धतीने जे काय आमच्या पद्धतीने जेवढा होईल आम्ही तेवढं 100% समाजाची सेवा करणार. आणि आम्ही स्वतः 8-8 दिवस सुट्ट्या टाकलेल्या आहेत आणि आम्ही समाजात जेवढं होईल तेवढं 100% आम्ही समाजाची सेवा करणार. मागच्या वेळेस वाशीला आपलं एवढं छान नियोजन झालं, 2 दिवस, एक म्हणता 2 दिवस नियोजन करायला लागलं. पण यावेळेस संपूर्ण मुंबईलाच त्या ठिकाणी एक संधी मिळणार आहे. तर फक्त चेंबूरहून हे नियोजन होणार आहे का संपूर्ण जिल्ह्यात होणार ठिकाणी? आमच्या मुंबईमध्ये काय झालं, प्रत्येक भागाची जबाबदारी घेतलेली. ओके. चेंबूरकरांची आम्ही असं प्रत्येक चेंबूरकरांना जी काय जबाबदारी येईल ती 100% आम्ही पार करणार. समाजासाठी जे काय करायचं असेल ते आम्ही समाजासाठी करणार, 100% करणार. नक्कीच. फक्त चेंबूरकरच नाही तर अख्खा मुंबई, वाशी, ठाणे, कल्याण, नवी मुंबई, प्रत्येक शहरातून, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक गल्लीतून समाज बांधव या लढ्यामध्ये सामील होणार आणि आपलं योगदान देणार आहे. धन्यवाद. जय जिजाऊ.